आपण सर्वांना जय भीम, साधुवाद आणि मंगलकामना. उद्या 6 डिसेंबर 2021 परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस. त्या निमित्ताने मी त्यांना आपली आणि वंदना संघाच्या वतीने त्यांना माझी आदरांजली अर्पण करतो, श्रद्धांजली अर्पण करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जगात 3 गोष्टीसाठी ओळखले जातात. एक, भारताच्या संविधानाचे निर्माता म्हणून ओळखले जातात. 2, धम्मचक्र प्रवर्तक म्हणून ओळखले जातात. आणि 3, जी ओळख सर्वसामान्य माणसांना फार कमी आहे परंतु जगामध्ये इंटेलेक्च्युअल क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त आहे, ती ओळख म्हणजे हार्डकोअर डेमोक्रॅट, म्हणजे हाडाचा लोकशाहीवादी असं म्हणता येईल. ही एक मोठी ओळख आहे. आणि 1919 पासून तर संविधानाच्या निर्मितीपर्यंत आणि धम्माच्या स्वीकारापर्यंत जर आपण पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सातत्याने लोकशाहीचा पुरस्कार करत होते. मागे आपण धम्मचक्र प्रवर्तनाच्या निमित्ताने जो कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमामध्ये हाच विषय आपण मांडलेला होता की धम्म संविधान, धम्म आणि संविधान, आणि मग धम्म धर्म आणि संविधान या संबंधी आपण चर्चा केलेली आहे की संविधानाने धम्मापासून काय काय घेतलं. तर ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ओळख आहे. आणि अशा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या दिवशी पुन्हा एकदा मी नमन करतो. त्या ठिकाणी जे प्रश्न उपस्थित होतात ते फार महत्त्वाचे प्रश्न आहेत, परंतु 2 गोष्टी आहेत. 2 म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर तर आतापर्यंत 2021 पर्यंत आपली विचाराची चौकट नाही बदलली. जग बदललं, जगामध्ये खूप परिवर्तनं झाली, परंतु आपली विचाराची चौकट बदलली नाही. त्याच चौकटीत आपण आजही विचार करतो. आणि याचा अर्थ असा होतो की आपल्याला आणि इतरांनाही जे काही अनुभव आलेत त्या अनुभवातून आपण काही शिकू इच्छित नाही. आहे तसाच विचार करायचा. जसं आजही जर पॉलिटिक्सवर बोलायचं असेल तर सगळे एकत्र आलेत तर हाच विचार करतो आपण. आता सगळे म्हणजे कोण हा प्रश्न कोणालाच पडत नाही. सगळे म्हणजे कोण हा प्रश्न कोणालाच पडत नाही. त्या दिवशी सहज बोलता बोलता मी बोललो की सगळे म्हणजे कोण हा प्रश्न तर थोडासा बाजूला ठेवा, परंतु आज आंबेडकरी विचाराचे लोक मायनॉरिटीमध्येही मायनॉरिटी आहेत. आंबेडकरी विचाराचे लोक म्हणतो आम्ही, आंबेडकरांच्या जातीचे नाही म्हणत मी. फरक आहे माझ्यासाठी आंबेडकरांच्या जातीचे आणि आंबेडकरी विचाराचे. आज आंबेडकरींच्या विचाराचे लोक मायनॉरिटीमध्ये मायनॉरिटी आहेत. म्हणजे संपूर्ण भारतीय समाजाचा विचार केला तर अनुसूचित जाती आणि प्लस बुद्ध असा विचार जरी केला तर हे मायनॉरिटीमध्ये आहेत. अनुसूचित जाती आणि प्लस बुद्ध असा विचार केला तर त्यातही आंबेडकरी विचाराचे लोक मायनॉरिटीमध्ये आहेत. मग ही मायनॉरिटी एकत्र आली तर ग्रामपंचायतीचं इलेक्शन तरी जिंकता येते का? आले समजा एका गावामध्ये आंबेडकरी विचारांचे लोक एकत्र आलेत सगळे, तरी एखाद्या ग्रामपंचायतीचं इलेक्शन जिंकता येईल का? सांगायचा अर्थ असा आहे की आपल्याला चौकटी बाहेर विचार करावा लागेल. आणि चौकटीत या प्रश्नाची उत्तरं नाहीत. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतर चौकटीत जी उत्तरं शोधण्याचा प्रयत्न केला गेला इन्क्लुडिंग BSP, हे चौकटीतलं उत्तर होतं एक प्रकारचं. जे शोधण्याचा प्रयत्न केला गेला ते प्रयास असफल ठरलेले आहेत. जर काही शिकायचं असेल तर वेगळ्या पद्धतीने विचार करण्याची गरज पडेल. दुःख आहे की आजचा प्रश्न जसं आपल्या गाणार सरांनी उपस्थित केला त्या म्हणजे आंबेडकरांना मानणारे लोक, किंवा असं म्हणू आपण की आपला समाज, आंबेडकरी समाज म्हणू. आता आंबेडकरी समाजनं OBCचे रिलेशन्स कसे असावेत हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. OBC अनुसूचित जाती जनजाती किमान सगळे आरक्षणाचे लाभार्थी असल्यामुळे काही मुद्द्यावर तर एकत्र यावं ना. 50% लोक होतात ना, 50% आरक्षण आहे तर 50%च म्हणू आपण. आरक्षण 50% आहे तर 50% लोक आरक्षणासाठी तरी एकत्र येऊ इच्छितात का? का नाही येत हा प्रश्न आहे.
जेव्हा संविधान सभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 16-4 मांडला, तेव्हा एकही ओबीसी बोलला नाही. डिबेट्स पहा, एकही ओबीसी बोलला नाही. तरी बाबासाहेबांनी 16-4 मांडला. 340 मांडला, तेव्हा एकही ओबीसी बोलला नाही. तेव्हाही एकही ओबीसी बोलला नाही. आज खूप उदो होतो 340चा, परंतु संविधान सभेत एकही ओबीसी बोलला नाही. त्याच्यावर तुम्ही संविधान सभा डिबेट्स पहा, बोलला नाही. मंडल आयोगाच्या वेळी आपणच पुढाकार होतो. मग मला त्या जयंती पिक्चरचा डायलॉग आठवतो, आणि तो डायलॉग फार साधा आहे, परंतु त्याच्यामध्ये गहन प्रिन्सिपल आहे. तो डायलॉग असं म्हणतो की अन्याय अत्याचाराला जात नसते, आणि त्यामुळे कोणावरही अन्याय अत्याचार झाला तर आंबेडकरी विचाराचा माणूस त्या अन्याय अत्याचाराच्या पीडिताच्या पाठीशी उभा राहतो. मग तो ज्याच्यावर अन्याय अत्याचार झालेला असेल किंवा नसेल, तो आमच्यासोबत येवो की न येवो, माझं कर्तव्य आहे. कारण बाबासाहेब मला सांगून गेलेत की अन्याय अत्याचाराला जात नसते, आणि जात नसेल कारण जिथे त्या जयंती पिक्चरमध्ये ज्याच्या बायकोचा खून होतो, मनोरमा कांबळेचं प्रतीक आहे ते. मनोरमा कांबळेचं प्रतीक आहे ते. मनोरमा कांबळे आंबेडकरी समाजाची होती, तिथे तिला आदिवासी दाखवलेला आहे. ती आदिवासी आहे, आणि तुझा नवरा म्हणतो की मी तर आदिवासी आहे, तुम्ही माझ्याबरोबर किती दिवस राहणार. तर तो आंबेडकरी समाजाचा कार्यकर्ता म्हणतो की आंबेडकरी समाजाचे लोक जात पाहून अन्याय अत्याचाराचा प्रतिकार नाही करत. अन्याय अत्याचाराला जात नसते, आम्ही कोणाच्याही अन्याय अत्याचारात उभं राहतो. हे टाळ्या वाजतात लोक, परंतु खरंच आपण जात पाहूनच अन्याय अत्याचाराच्या विरोधात उभे राहतो की कुठेही अन्याय अत्याचार झाला तर आपण तिथे जात न पाहता उभे राहतो. आम्ही तर उदाहरण देतो ना की निर्भयाच्यासाठी सगळ्यांनी मेणबत्त्या लावल्यात, निर्भयाच्यासाठी सगळ्यांनी मेणबत्त्या लावल्यात, परंतु दलित स्त्रीवर अत्याचार झाला तर कोणतीच मेणबत्ती लागली नाही. तर आम्ही त्या अत्याचारात का सहभागी व्हावं, हाच विचार करतो की नाही आम्ही. ते आमच्यावर झालेल्या अन्याय अत्याचार येत नाहीत, तर आम्ही त्यांच्यावर अन्याय अत्याचार झाला तर त्या का यावं. प्रश्न अशाही पद्धतीने मांडता येईल की या सगळ्या भारताच्या लोकांना भारताचे लोक म्हणून संविधानाच्या नावावर एकत्र आणण्याची गरज कोणाला आहे, असा व्यापक प्रश्न विचार. गरज कोणाला आहे? मला वाटते गरज फक्त आंबेडकरी समाजाला आहे. बाकी समाज म्हणून सगळे भारताचे लोक म्हणून जाती पाती धर्म सोडून एकत्र आले पाहिजेत, ही गरज कोणालाच नाही आहे. सांगा मला उदाहरण सांगा. सगळे डिव्हिजन करू इच्छितात ना. तिथे तो जयंती मानवणारा तो आमदार म्हणतो नाही नाही, प्रत्येक वस्तीच्या प्रत्येक लाईनमध्ये जयंती झाली पाहिजे, एकत्र नाही आले पाहिजेत हे लोक. आहे की नाही त्या कार्यक्रमामध्ये तो आमदार काय म्हणतो? एकच जयंती नाही साजरी झाली पाहिजे. आहे की नाही? जयंती पिक्चर पाहिला ना, काय म्हणतो तो आमदार? जितक्या वेगवेगळ्या जयंत्या होतील एकाच वस्तीमध्ये तितकं अधिक चांगलं, मी सगळ्यांना पैसे देतो, परंतु एक जयंती नाही झाली पाहिजे. मग कोणाला पाहिजे? सगळे लोक एकत्र यायचं. फक्त आंबेडकरी विचार ज्याला समजला त्याला वाटतं की भारताचे लोक एकत्र आले पाहिजे. कोणत्याही पॉलिटिशियनला वाटत नाही, कोणत्याच नाही. आपल्याही समाजाचा पॉलिटिशियन असेल तर त्यालाही वाटत नाही की एकत्र आले पाहिजे. कारण एकत्र येण्यात बऱ्याचशा अडचणी आहेत, त्यांच्या अडचणी आहेत. मग मला जर वाटतं आंबेडकरी विचाराचा माणूस म्हणून एकत्र यावेत, तर मग मी लोकांकडे गेलो पाहिजे. माझी गरज आहे ना, त्यांची गरज नाही आहे, परंतु मी गेलो पाहिजे. मग आम्ही मिशनरीचं उदाहरण देतो, मग आम्ही RSSचं उदाहरण देतो. RSSचा माणूस, मी RSSचा माणूस म्हणतो, मला आजही मला आठवतं, तुम्ही मला मत देणार नाही तरी मी तुमचं काम करेन, नाही का जी थुल गुरुजी म्हटलं आम्हाला, तुम्ही मला मत देणार नाही तरी मी तुमचं काम करेन. आणि आमचा माणूस म्हणतो तुम्ही मला मत दिलं तरी मी तुमचं काम नाही करणार. हे प्रात्यक्षिक उदाहरण आहे, हे काल्पनिक कथा कादंबरी नाही आहे. आमचा आमदार म्हणतो की दिलं असेल मत, काय उपकार केलेत माझ्यावर, दिलं असेल तरी मी तुमचं काम नाही करणार.
आणि तो म्हणतो की तुम्ही देणार नाही तरीही मी काम करणार. का म्हणतो तो असं? का म्हणतो तो असं की तरीही मी तुमचं काम करणार? तर मग ज्याला जोडायचं आहे, मिशनरी कोणाच्याही घरी जातो आणि आमचा भिक्खू म्हणतो शेजारचा कोण आहे. त्याच्या घरी जायच्या आधी विचारतो की शेजारचा कोण आहे, आपला आहे का? आणि हा भिक्खू धम्माचा प्रचार करणार आणि भारत बौद्धमय करणार होईल का? आपला राजकारणी म्हणतो की मला एकमत मिळणार नाही, मी जनरल सीटवर का उभा राहू, मी राहीन आरक्षित सीटमध्ये उभा. म्हणजे हे जे काही आहे हा विचार आपल्याला, हे सगळे चौकटीतले विचार आहेत आणि चौकटीच्या बाहेर विचार केल्याशिवाय या सगळ्या प्रश्नाची उत्तरं सापडणार नाहीत. मी आज वेगळ्या प्रश्नाकडे लक्ष वेधू इच्छित होतो. मी आलो होतो दुसरं काही बोलण्यासाठी, परंतु हे प्रासंगिक होतं. दुसरंच मला बोलायचं होतं, परंतु कालच्या पेपरमध्ये एक बातमी आली आणि मी फार विचलित झालो, जी तुमच्याबरोबर मी शेअर करू इच्छितो. संविधानाची उद्देशिका. संविधानाची उद्देशिका. सर्वोच्च न्यायालय म्हणतं की संविधानाची उद्देशिका, कारण तिथे सर्वोच्च न्यायालयाच्या ज्यावेळी म्हटलं त्यावेळी 9 न्यायाधीशाच्या खंडपीठाने हे म्हटलेलं आहे 2017 साली, आणि बहुतेक हिंदू होते परंतु चीफ जस्टिस शीख होता. तरीही त्यांनी म्हटलं की संविधानाची उद्देशिका हा संविधानाचा आत्मा आहे. आपण त्याला वेगळ्या अर्थाने घेऊ. संविधानाचा आत्मा, त्यांना म्हणायचं होतं की संविधानाची उद्देशिका ही संविधानामध्ये सगळ्यात महत्त्वाची आहे, कारण बाकीचं सर्व संविधान ह्या संविधानाच्या उद्देशिकेमध्ये जी मूल्य, जे सिद्धांत, जी तत्व मांडण्यात आलेली आहेत, ती मूल्य, ते सिद्धांत, ते तत्व, त्या आधारावर हा समाज निर्माण व्हावा यासाठी बाकीच्या संविधानाची रचना करण्यात आली, बाकीच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. म्हणून प्रिॲम्बलला व्हिजन डॉक्युमेंट असं म्हणतात. सर्वोच्च न्यायालय त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणतं, सर्वोच्च न्यायालय त्याच्याही पलीकडे जाऊन म्हणतं की या उद्देशिकेमध्ये ठेवण्यात आलेला प्रत्येक शब्द अत्यंत विचारपूर्वक ठेवण्यात आलेला आहे. त्यांना माहीत आहे ही उद्देशिका डॉक्टर आंबेडकरांनी ड्राफ्ट केलेली आहे आणि म्हणून ते डॉक्टर आंबेडकरांचं नाव घेतात, घेतही नाहीत तरी म्हणतात की प्रत्येक शब्द अत्यंत विचारपूर्वक ठेवण्यात आलेला आहे. ज्या क्रमाने ठेवण्यात आलेला आहे तो क्रमही तेवढ्याच महत्त्वाचा आहे, तो क्रमही तेवढाच महत्त्वाचा आहे. आणि सर्वोच्च न्यायालय जेव्हा म्हणतं तेव्हा ते हे सूचित करू इच्छितं की हे शब्द आणि हा क्रम यात ढवळाढवळ करण्याची क्षमता आमच्यात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या 9 न्यायाधीशाचं संविधान पीठ अप्रत्यक्षपणे सुचवायचा प्रयत्न करतं की आम्हालाही जर उद्देशिकेतील एखादा शब्द बदलायचा असेल, एखादा शब्दाचा क्रम बदलायचा असेल तर आम्हालाही खूप विचार करावा लागेल. कदाचित आमच्यात ती क्षमता आहे की नाही हा आम्हाला भ्रम आहे. असं असतानाही या उद्देशिकेमध्ये पॉलिटिशियन्स मात्र संशोधन करायला स्वतःला सक्षम समजतात. ज्या पॉलिटिशियन्सला संविधानाचा अर्थ लावण्याचा अधिकार डॉक्टर आंबेडकरांनी नाकारला आणि तो अधिकार सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना दिला, कारण पॉलिटिशियन्स हे स्वतःच्या सत्तेच्या स्वार्थापलीकडे काहीही पाहत नाहीत. हे संविधान उद्ध्वस्त करून टाकतील म्हणून त्यांना लोक निर्वाचित असले तरी विश्वास ठेवण्यालायक नाहीत, हे पॉलिटिशियन म्हणतो. हे कोण म्हणतो? डॉक्टर आंबेडकर कोण होते? जज होते की पॉलिटिशियन होते? जो माणूस जातीचा प्रश्न हा सामाजिक प्रश्न नाही, हा पॉलिटिकल प्रॉब्लेम आहे म्हणतो, तो माणूस पॉलिटिशियन नाही तर काय होतं? त्याच्याकरता सगळंच पॉलिटिक्स होतं ना, त्याच्याकरता सगळं. आणि तो म्हणतो की मी पॉलिटिशियनवर विश्वास ठेवायला तयार नाही संविधानाचा अर्थ लावण्याच्या बाबतीत. आणि मग हेच पॉलिटिशियन संविधान बदलण्याचा विचार करतात.
आणि त्यामुळे उद्देशिकेमध्ये पहिलं संशोधन इंदिरा गांधीच्या काळात झालं. 1976 साली झालं पहिलं संशोधन. त्याला 42वं संविधान संशोधन म्हणतात. आणि जे शब्द नव्हते ते शब्द जोडले गेलेत. ते म्हणजे सामाजिक आणि धर्मनिरपेक्ष हे दोन शब्द जोडले गेले. सोशलिस्ट आणि सेक्युलर हे दोन शब्द जोडले गेलेत संविधानामध्ये. आणि कालच्या पेपरला बातमी आहे, कालच्या पेपरला टाइम्स ऑफ इंडिया ज्यांनी वाचला असेल त्यांनी जर काळजीपूर्वक वाचलं असेल तर त्यांना ही बातमी दिसेल. कालच्याच टाइम्स शुक्रवारी सध्या लोकसभेचं सत्र सुरू आहे आणि शुक्रवारचा दिवस दुपारची वेळ संसदेमध्ये खाजगी विधेयक मांडण्यासाठी राखून ठेवलेला असतो. शुक्रवारची दुपारची वेळ खाजगी विधेयक याचा अर्थ असा की सरकारने मांडलेली नाहीत. सरकार जर एखादे विधेयक मांडते तर तो सरकारी विधेयक होतं. म्हणजे सरकार पक्ष सत्ता पक्षाचा माणूस नाही, BJPचा सदस्य नाही. मंत्री जेव्हा एखादं विधेयक मांडतो तेव्हा त्याला सरकारी विधेयक म्हणतात. आणि मंत्र्याव्यतिरिक्त कोणताही सदस्य स्वतः एखादं विधेयक पार्लमेंटमध्ये मांडू शकतो. शुक्रवारचा दिवस त्याच्यासाठी असतो आणि त्याला खाजगी विधेयक असं म्हटलं जातं. सत्ता पक्षाचाही खासदार मांडू शकतो, विरोधी पक्षाचाही मांडू शकतो, इंडिपेंडंटही मांडू शकतो. आणि मग काल म्हणजे शुक्रवारी भाजपच्या एका खासदाराने, त्याचं नाव अल्फॉन्स आहे, KJ अल्फॉन्स, या सदस्याने उद्देशिकेमध्ये संशोधन करण्यासाठी विधेयक मांडलं. काय मांडलं? उद्देशिकेमध्ये संशोधन करण्यासाठी विधेयक मांडलं. त्या उद्देशिकेची महती मी तुम्हाला सांगितलेली आहे की सर्वोच्च न्यायालय त्या उद्देशिकेविषयी काय म्हणतं ही महती मी तुम्हाला सांगितलेली आहे. पहिल्यांदा त्यांनी संशोधनाचा काय प्रस्ताव मांडला ते मी तुम्हाला सांगतो. तर त्यांनी जे संशोधन मांडलं ते असं आहे, त्यांचं म्हणणं असं आहे की संविधानामध्ये सोशलिस्ट जो शब्द आहे तो बदलून टाकावा आणि त्याच्या जागी इक्विटेबल शब्द ठेवावा. पहिल्यांदा मी इंग्रजीमध्ये सांगतो, नंतर त्याचं मराठीत सांगेन मी तुम्हाला. त्याच्या जागी इक्विटेबल असा शब्द ठेवावा. हे पहिलं संशोधन आहे याच्यामध्ये. दुसरं संशोधन असं आहे की त्याच उद्देशिकेमध्ये इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड ऑफ अपॉर्च्युनिटी हे जे शब्द आहेत या शब्दाच्या स्थानी इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड अपॉर्च्युनिटी या शब्दाच्या स्थानी इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड ऑफ अपॉर्च्युनिटी टू बी बॉर्न, टू बी फेड, टू बी एज्युकेटेड, टू गेट ए जॉब अँड टू बी ट्रीटेड विथ डिग्निटी हे शब्द त्या ठिकाणी ठेवण्यात यावेत असं संशोधन मांडण्यात आलेलं आहे. आता याचा मराठीमध्ये मी सांगतो. त्याचा मराठीमध्ये अर्थ असा आहे की पहिला जो शब्द आहे सोशलिस्ट शब्दाच्या ठिकाणी त्यांनी इक्विटेबल शब्द ठेवायला सांगितला. इक्विटेबल शब्दाचा डिक्शनरी मिनिंग समानता असाही होऊ शकतो, समान असाही होऊ शकतो किंवा समन्यायी असाही होऊ शकतो, समन्यायी असाही होऊ शकतो. तर हा शब्द त्या ठिकाणी ठेवावा अशी त्यांची मान्यता आहे. आणि दुसरं मग त्यांनी लिहिलेलं आहे की इक्वॅलिटी ऑफ स्टेटस अँड ऑफ अपॉर्च्युनिटीच्या ठिकाणी त्यांनी इक्वॅलिटी ऑफ स्टेटस हा शब्द कायम ठेवलेला आहे आणि ऑफ अपॉर्च्युनिटी त्याला मग जोडलेला आहे बाकी टू बी बॉर्न, सर्वांना जन्माला येण्याचा समान अधिकार असावा. आता कदाचित त्याने काल परवाचा रिपोर्ट वाचला नसावा या सदस्याने. काल परवापर्यंत भारताबद्दल अशी मान्यता होती की मुलीला गर्भातच मारलं जाते. मुलीचा जन्म सगळ्यांना कोणालाही नको असतो, त्यामुळे तिला गर्भातच मारलं जाते. मुलीला जन्माचा अधिकार नाकारण्यात आलेला आहे आणि त्यामुळे मग 2011च्या जनगणनेनुसार 2011-2021ची व्हायची आहे. 2011च्या जनगणनेनुसार 1000 पुरुषामागे 927 स्त्रिया होत्या. हे लोकसंख्येचं प्रमाण होतं. त्यामुळे 927 मग 73 कुठे गेल्यात? कारण स्त्री पुरुष समान असलं पाहिजे ना लोकसंख्येमध्ये किमान.
73 कुठे गेल्यात? तर 73 मुलींना जन्मालाच येऊ दिलं नाही, त्यांना राईट टू बर्थ नाकारण्यात आलेलं आहे. अशी भारताची प्रतिमा होती. परंतु काल परवा जे स्टॅटिस्टिक्स आलेले आहे लोकसंख्येच्या संबंधात, ते स्टॅटिस्टिक्स असं म्हणतं की आता एक परिस्थिती बदललेली आहे. आता जन्माला येणाऱ्या मुलींची संख्या मुलांपेक्षा थोडीशी वाढलेली आहे. 1000 मुलांच्या पाठीमागे 1014 मुली आता जन्माला येतात. त्यामुळे आता असं कोणी म्हणू शकत नाही की मुलींना जन्माला वैयक्तिक स्तरावर ठीक आहे, परंतु भारत म्हणून विचार केला तर भारतामध्ये आता मुलीला जन्माचा, तरीही हे संशोधन म्हणतं की राईट टू बॉर्न जन्माला येण्याचा समान अधिकार असावा. टू बी फेड म्हणजे भरण पोषण, सगळ्यांना भरण पोषणाचा समान अधिकार असावा. म्हणजे सगळ्यांना भरण पोषण मिळालं पाहिजे. राईट टू फेड म्हणजे भरण पोषण, सगळ्यांना राईट टू भरण पोषणाचा समान अधिकार असावा. टू बी एज्युकेटेड, सर्वांना शिक्षणाचा समान अधिकार असावा. शिक्षण आहे अधिकारचा नाही आहे. राईट टू बॉर्न, जन्माच्या हक्काबाबत समानता असावी, भरण पोषणाबाबत समानता असावी, शिक्षणाबाबत सर्वांना समान संधी असावी, रोजगार मिळण्याबाबत सर्वांना समान संधी असावी आणि समाजामध्ये प्रत्येकाला प्रतिष्ठेने वागवलं जाण्याबाबत सर्वांना समान संधी असावी, असं संशोधन या माध्यमातून सुचवण्यात आलेलं आहे. जर हे संशोधन स्वीकृत झालं तर संविधान कसं वाचावं लागेल आपल्याला? उद्देशिका, आम्ही भारताचे लोक, भारताचं एक सार्वभौम समाजवादी नाही, भारताचं एक समन्यायी धर्मनिरपेक्ष लोकशाही राज्य घडवण्याचा आणि त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता या ठिकाणी बदल होईल. आता त्या ठिकाणी असं वाचावं लागेल, दर्जाची व जन्माला येण्याच्या संधीची, भरण पोषण प्राप्त होण्याच्या संधीची, शिक्षणाच्या संधीची, रोजगार मिळण्याच्या संधीची, प्रतिष्ठेची वागणूक मिळण्याच्या संधीची समानता, असं वाचावं लागेल. आणि यानंतर सगळं पुढचं जे काही आहे उद्देशिका जी जशीची तशीच राहणार आहे. हे जेव्हा संशोधन मांडलं गेलं, हे खाजगी संशोधन आहे आणि BJPच्या खासदारांनी मांडलेलं हे संशोधन आहे. विरोधी पक्षाच्या सर्व सदस्यांनी याला आक्षेप घेतला आणि आक्षेप संशोधन मांडण्याला नव्हता, चांगली गोष्ट आहे. आक्षेप हे संशोधन मांडायला किंवा हे विधेयक मांडायला राज्यसभेच्या सभापतींनी परवानगी कशी दिली याच्यावर आक्षेप होता. फार महत्त्वाची गोष्ट आहे. राज्यसभेच्या सभापतींनी परवानगी कशी दिली याच्यावर आक्षेप होता. महत्त्वाची बाब अशी की BJPच्या एकाही सदस्याने हे का मांडलं गेलं याचा विरोध केला नाही, मंत्र्यांनी नाही आणि एकाही सदस्याने या विधेयकाच्या मांडण्यातला विरोध केला नाही. याच्यात दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट तर अशी, हा खासदार BJPचा आहे, BJPचा खासदार आहे आणि जेव्हा विधेयकाची सूचना गेली असेल तर काल अचानक तर येऊन नाही मांडलं. ही काही वंदना संघ, पार्लमेंट म्हणजे काही वंदना संघाची सभा नाही की गाणार साहेब या आणि बोला. अध्यक्षाला परवानगी आहे थुलगुरुजींना कोणालाही आमंत्रित करण्याची, पण संसद तर अशी चालत नाही ना. संसदेमध्ये विधेयकाची पूर्वसूचना द्यावी लागते. किती काळापूर्वी पूर्वसूचना दिली गेली असेल, तेव्हा ते अजेंडामध्ये आलेलं असेल, तेव्हा ते लिस्टमध्ये आलेलं असेल, तेव्हा अध्यक्षांनी मांडण्याची अनुमती दिलेली असेल. तर हे विधेयक जे आलं हे BJPच्या संमतीशिवाय आलं असं वाटतं का? BJPच्या संमतीशिवाय आलं असेल असं वाटतं का? BJPच्या संमतीशिवाय हे विधेयक येणं शक्यच नाही. कारण किमान संसदीय कामकाज मंत्र्याला हे माहीत आहे की असं असं विधेयक मांडलं जाणार आहे. हे संसदीय कामकाज मंत्र्याला माहीत आहे, संबंधित खात्याच्या मंत्र्याला माहीत असेल, ज्या कोणत्या खात्याशी हे संबंध असेल. हे सगळं माहीत असतानाही BJPने याला विरोध केला नाही का? BJPने याला विरोध केला नाही
का? हा प्रश्न पडावा की पडू नये? याचा अर्थ असा की BJPला हे हवा आहे ना, संविधानात ज्या ज्या माध्यमाने बदल करता येईल, कोणालाही न विचारता, कोणाची परवानगी न घेता, कोणतंही संशोधन न करता राजनाथ सिंग लोकसभेमध्ये सांगतात की धर्मनिरपेक्ष हा सेक्युलरचा अनुवाद चुकीचा आहे, त्याला आम्ही पंथ निरपेक्ष म्हणणार. कोणाला विचारलं? कोणाला सांगितलं? कोणाची परवानगी घेण्याची गरज पडली? आणि मग आमचेच काही लोक जेव्हा हिंदीमध्ये संविधान प्रकाशित करतात, तेव्हा काही ठिकाणी पंथ निरपेक्ष शब्द वापरला गेलेला आहे. रंगारी साक्षी आहेत त्याचे. कोण आहेत ते? तुम्हाला माहित आहे ना कोण आहेत? आपलेच लोक पंथ निरपेक्ष शब्द वापरतात आणि दरवर्षी मोठा 26 जानेवारीला कार्यक्रमाचं आयोजन होतं आणि तिथे हिंदीच्या संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन पंथ निरपेक्ष सहित होतं आणि संविधानाच्या डिबेट्समध्ये डिबेट्सचा हिंदी अनुवादामध्ये पंथ निरपेक्ष शब्द नाही. संविधानाच्या डिबेट्सच्या हिंदी अनुवादामध्ये पंथ निरपेक्ष शब्द कुठेही नाही. मी रंगारीजींना विनंती केली की त्या काळात म्हणजे जेव्हा संविधानाचा हिंदी अनुवाद पहिल्यांदा प्रकाशित झालेला असेल, इंग्रजी अनुवादासोबत प्रकाशित झालेला आहे हिंदी अनुवादात, त्या अनुवादात धर्मनिरपेक्षच्या जागेत, कारण उद्देशिकेमध्ये धर्मनिरपेक्ष शब्दच नव्हता सुरुवातीला, त्यामुळे आता त्या अनुवादात धर्मनिरपेक्ष शब्द नसेलच. परंतु नंतर जेव्हा 76च्या नंतर 77, 78, 79, 80 या काळामध्ये संविधानाचा हिंदी अनुवाद जर सरकारने प्रकाशित केलेला असेल तर त्याच अनुवादामध्ये कोणता शब्द वापरलेला आहे हे शोधावं लागेल. मला ती प्रत अजूनपर्यंत उपलब्ध झाली नाही. 76 ते 80च्या काळातील संविधानाची हिंदी अनुवादाची प्रत आपल्याला शोधावी लागेल. कदाचित त्यामध्ये काय वापरलेलं आहे. सांगायचा अर्थ असा की BJP म्हणजे RSS संविधानाला विकृत करण्याची म्हणेन मी, परिवर्तन नाही म्हणत मी, संविधान बदलण्याची नाही. कारण त्यांना माहीत आहे की संविधान उद्ध्वस्त करणं शक्य नाही. सध्याच्या परिस्थितीत तरी संविधान उद्ध्वस्त करणं शक्य नाही, संविधान नाकारणं सध्या तरी शक्य नाही. अशा परिस्थितीमध्ये संविधानाला विकृत करण्याची एकही संधी BJP सोडत नाही. आणि मग याच्यात मोदी आणि वाजपेयी यांच्यात अपवादही करता येत नाही. दोघंही एकच आहे. मुखवटा असेलही, म्हणजे अडवाणी आणि वाजपेयीमध्ये तुलना केली गेली की फार पुरोगामी आहेत वगैरे 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 असं. आमच्याकरता कसे आहेत? आमच्याकरता पुरोगामी याचा अर्थ असा की जर BJPने ठरलंच की आम्ही तुम्हाला मारतो, तुम्ही सांगा की दगडाने मारावं म्हणजे मग अडवाणीने तुम्हाला मारावं की बिटेने मारावं, वाजपेयीने तुम्हाला मारावं, हे तुम्ही ठरवा. एवढाच फरक आहे आमच्यासाठी. आमच्यासाठी अडवाणी आणि वाजपेयीमध्ये फरक काय असेलच तर एक दगड आहे तर दुसरा वीट आहे. एवढाच फरक आहे की नाही? आमच्यासाठी बाकी काही फरक नाही. आणि मोदी तर दगड आणि विटाच्या पेक्षाही, त्याच्याही पलीकडे दगडापेक्षाही काही लोखंडांनाच मारू इच्छितात, नाही का? म्हणजे मग अशा प्रकारे BJPचा सपोर्ट शिवाय जर हे विधेयक आलं नाही, येऊ शकत नाही. तर या विकृतीकरणाला BJPची संमती आहे की नाही? या विकृतीकरणाला BJPची संमती आहे की नाही? बरं झालं, एवढंच झालं. म्हणजे अजून एवढंच झालं की त्यावेळी जे मंत्री उपस्थित होते मुरलीधरन, त्यांनी सभापतींना विनंती केली की यावर चर्चा करू नका, हे राखून ठेवा. म्हणजे राज्यसभेत विधेयक राखून ठेवण्यात आलेलं आहे. राज्यसभेत विधेयक राखून ठेवण्यात आलेलं आहे. राज्यसभेत विधेयक कदाचित विड्रॉ होईल, कारण RSS आणि BJP
दगड मारून पाहतं, याचा परिणाम काय होईल याची तपासणी करतं. निवडणुकीच्या दृष्टीने असेल, लोकांच्या दृष्टीने असेल, आंदोलनाच्या दृष्टीने असेल, परिणाम काय होईल, झाला तर बदल होईल, नहीं झाला तो मागे घेता येईल. फर्क काय पड़तो, फिर से लाएंगे, फिर कभी तो भी ले आएंगे ना. वो तो अभी राज्यसभा में रखा हुआ ही है, फिर से कभी तो भी ला सकते हैं. आता खाजगी विधेयक आलं, उद्या सरकारी येऊ शकते. कारण खाजगी विधेयक कधीही पारित होत नाही. खाजगी विधेयक जर स्वीकारण्यायोग्य असेल तर सरकार म्हणतं त्या सदस्याला तुम्ही विड्रॉ करा, आम्ही मांडतो. जर पार्लमेंटमध्ये त्याला स्वीकारायचं असेल तर सरकार त्या सदस्याला विनंती करते की तुम्ही विड्रॉ करा, आम्ही हे मानतो. ही संसदीय परंपरा आहे. एखादं संशोधन जेव्हा स्वीकारायचं असेल संविधान सभेमध्ये तर डॉक्टर आंबेडकर त्या सदस्यांना म्हणायचे की थोडासा बदल करून आम्हीच हे मांडतो, चालेल का तुम्हाला, आणि तसं मांडलं जाईल. तर मग ही अशा प्रकारची परिस्थिती आहे. मला असं वाटतं की आमच्या पुढे गंभीर समस्या कोणती आहे, निवडून येऊ की येऊ नये ही आहे. एखादा आमदार निवडून आणण्याची समस्या आहे. कोणत्या समस्या आहेत आमच्याकडे, की संविधान वाचवण्याची समस्या आहे, लोकशाही वाचवण्याची समस्या आहे. आणि संविधान आणि लोकशाही वाचवायची असेल तर आम्ही एकत्र येऊनही वाचवू शकत नाही. एक आमदार एक खासदार निवडून आला, समजा एकत्रीकरणानंतरही निवडून आला तरी तो संविधान नाही वाचवू शकत. तो निवडून आला आणि BJPच्या मांडीवर किंवा सत्ता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसला तर आम्ही काय करणार, आम्ही काय करणार, काहीच नाही करू शकत. तो काही डॉक्टर आंबेडकरचं नाही आहे ना, की नाही मी एकटा असलो तरी संसद हलवू शकेन. तो काही डॉक्टर आंबेडकर नाही आहे. आणि त्यामुळे आमच्या समोर अधिक महत्त्वाचे प्रश्न आहेत निवडणुकीपेक्षाही. जर या महत्त्वाच्या प्रश्नावर आपण लक्ष केंद्रित केलं, कदाचित एवढं समाधान या पिढीला मिळेल की आम्ही भांडलो बाबा, आम्ही यशस्वी झालो नाही, आम्ही लढलो, आम्ही यशस्वी झालो नाही, इट इज ऑल राईट, लढाई तुम्ही चालू ठेवा. परंतु जर लढायचंच नाही ठरवलं आपण तर येणाऱ्या पिढ्या जर गुलाम झाल्यात, संविधान गेलं आणि गुलाम झाल्यात तर तुम्हाला आम्हाला कधीही माफ करणार नाही. ते म्हणतील ही माडी बांधून ठेवली, कार घेऊन ठेवली, घर घेऊन ठेवलं, संपत्ती ठेवली, परंतु सोन्याच्या बेड्या घातल्याने गुलामी सुसह्य होत नाही. सोन्याच्या ताटात जेवल्याने गुलामी सुसह्य होत नाही. तर या दृष्टीने या सगळ्या गोष्टीकडे पाहिलं पाहिजे. मला असं वाटलं की हे विधेयक तुमच्या पुढे मांडणं, तुमच्यापर्यंत हा संदेश पोहोचवणं महत्त्वाचं होतं. आणि त्यामुळे मी हे सगळं तुमच्या पुढे मांडण्याचा ऐतिहासिक परिप्रेक्ष्यामध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. धन्यवाद.